मागच्या व्हिडिओमध्ये आपण कथेचे घटक अभ्यासले. आता आपण कथेची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. एका विशिष्ट स्थळकाळ पात्रांच्या परस्पर संबंधांतून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजेच कथा होय. मराठी भाषेचे कथादालन हे खूपच समृद्ध आहे आणि ते अगदी विविधतेने आणि गुणवत्तेने नटलेले आहे. त्यामुळेच मराठी कथा ही अनेकविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण झाली. आता ती वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. कथेचं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कथा मनोरंजन करते. सुरुवातीला मौखिक परंपरेतून सुरू झालेली कथा ही कालांतराने लिखित स्वरूपात स्थिरावली. कथेचे संस्कार अगदी लहानपणापासूनच मुलांवर होत असतात. की पहा ना, लहानपणी जर आपण पाहिलं तर अगदी चिवकाऊच्या गोष्टीनंच जेवणाचा घास हा बाळाच्या पोटात जात असतो. विलक्षण मनोरंजन करणारा साहित्य प्रकार म्हणून या कथेकडे पाहिले जाते. दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या असंख्य घटना, प्रसंग, गोष्टी रूपात इतरांना सांगण्याची मानवी वृत्ती आहे. आणि या वृत्तीमुळेच कथेचा किंवा या वृत्तीतूनच कथेचा जन्म झाला. अगदी अबालवृद्ध कथा सांगण्याचा आणि ऐकण्याचा आनंद अगदी मनमुराद लुटतात. लहान मुलांना तर कथेचं फारच आकर्षण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचं मूळ कारण म्हणजे काय, तर कथेतील मनोरंजकता होय. आजकाल महाजाल, दूरदर्शन या अत्याधुनिक प्रसारमाध्यमांच्या गर्दीतही कथेचा मान मात्र पहिलाच आहे. अशा या कथेचे हवेहवेसे वाटणे याचे मूळ कारण म्हणजेच कथेची मनोरंजकताच होय. आजही अगदी चांदोबासारखी मासिके लहान मुलांचे मनोरंजन करत आहेत. कथा वाचताना आपण त्या कथेतील पात्रांच्या जगामध्ये प्रवेश करतो आणि मग नेहमीच्या ताणतणावाने भरलेल्या जगाहून एका वेगळ्या जगामध्ये थोडा वेळ गेल्यानं माणसाच्या मनाचा विरंगुळा होतो. माणसाला मनुष्य स्वभावाविषयी अमाप असे कुतूहल असते. कथेमार्फत मनुष्य स्वभावाच्या अनेक तऱ्हांशी परिचय होतो. त्यामुळेच आपले कुतूहल शमवण्याचा आनंद हा मिळतोच. काही कथा या मुळातच विनोद निर्मितीसाठी लिहिलेल्या असतात. उदाहरणार्थ मी तुम्हाला भूताचा जन्म ही विनोदी कथा सांगितलेली आहे की अशा ह्या प्रकारच्या कथा वाचताना आपला ताणतणाव थोडासा नाहीसा होतो आणि मग अशामुळेच अशा विविध कारणांनी या कथेमुळे आनंद मिळतो आणि आपलं मनोरंजन होतं. थोडक्यात काय की आपल्या नेहमीच्या ताणतणावाच्या जीवनातून एक थोडंसं हलकं असं वेगळ्या विश्वात आपण कथा वाचल्यानं जातो आणि त्यामुळे आपल्या मनाचा थोडासा विरंगुळा होतो. आणि म्हणूनच कथा ही मनोरंजन करते हे कथेचं एक पहिलं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर कथेचं दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कथेमुळे सुसंस्कार होतात. कथा ही मनोरंजनाचे कार्य करतेच, शिवाय मानवी मनावर संस्कार करण्याची प्रचंड ताकद ही कथेमध्ये असते. कथेमध्ये पात्र असतात आणि ती खऱ्याखुऱ्या माणसांसारखी दाखवलेली असतात. त्यांच्या वागण्या बोलण्यातून, घटनाप्रसंगातून चांगल्या मूल्यांचे महत्त्व हे अधोरेखित केले जाते. चांगली मूल्ये आणि वाईट मूल्ये यांच्या संघर्षामध्ये चांगल्याच मूल्यांचा विजय हा आपल्याला नेहमीच होताना दिसतो किंवा होताना दाखवलेला असतो. कथा ही प्रेरणा, स्फूर्ती देते, बोध, ज्ञान देते. ती मानवता, सत्य, समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुभाव, धैर्य, औदार्य, श्रमनिष्ठा, संवेदनशीलता, दया, सहकार्य अशा अनेक प्रकारच्या मूल्यांचे संस्कार करत मूल्यविचार रुजवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते. कथेतून एखादा आदर्श सामान्य माणसासमोर मांडला जातो आणि मग सामान्य माणूसही आभाळा एवढा कसा मोठा होऊ शकतो हेही वाचकाच्या मनावर कथेद्वारेच बिंबवता येते. उदाहरणार्थ पहा, जर आपण पाहिलं की इसापनीती किंवा पंचतंत्र यांसारख्या कथांमधून एक एक असा बोध दिला जातो. त्यामध्ये खोटे बोलू नये, चोरी करणे कसे वाईट, तर यांसारखे संस्कार किंवा दुसऱ्याला मदत करावी, अतिहाव स्वतःच्या नाशाला कारण असते, तर यांसारखे संस्कार या कथांमधून मुलांवर घडवले जातात. तसंच जर आपण ही शोधी कथा पाहिली तर यामध्ये आपल्याला अणूची संवेदनशीलता, दया,
तर ड्रायव्हर किंवा भिडे दाम्पत्य यांचं इतरांना सहकार्य करण्याचे गुण आपल्याला इथे दिसून येतात. तर थोडक्यात सांगायचं तर की कथेमुळे सुसंस्कार होतात. त्यानंतर पुढचं कथेचं वैशिष्ट्य म्हणजे कथा ही वाचकाची उत्कंठा वाढविते. कथा ही वाचक मनामध्ये उत्कंठा निर्माण करते. कथानक पुढे जात असताना आता पुढे काय होणार किंवा आता पुढे काय होईल अशी उत्सुकता वाचकाच्या मनामध्ये निर्माण होते. आणि मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्याची जिज्ञासा त्याला वाटू लागते. कथेतील कथानक हे वाचकाला कथेवर खिळून ठेवणारे असते. कथेतील पात्र, प्रसंग यांची कौशल्यपूर्ण गुंफण कथाकार त्यामध्ये करतो. त्यामुळेच वाचक हा कथा वाचनामध्ये अगदी तल्लीन होऊन जातो. त्याची उत्कंठा ताणून धरली जाते. त्यामध्ये फ्लॅशबॅकसारखी लेखनशैलीही वाचकामध्ये प्रचंड उत्कंठा ही निर्माण करते. फ्लॅशबॅक ही कथा, कादंबरी, नाटक, सिनेमांमध्ये कथा सादर करताना किंवा कथानक सादर करतानाची एक पद्धती आहे. साधारणपणे कोणत्याही कथेमध्ये घटना ह्या कालानुक्रमे जशा घडत गेल्या तशाच सांगितल्या जातात. पण कधीकधी काय होतं की नाट्यमयता निर्माण करण्यासाठी किंवा विशिष्ट घटकावर, विशिष्ट व्यक्तिरेखेवर भर देण्यासाठी कथेमध्ये घटनांचा क्रम हा बदलला जातो. म्हणजे काय होतं की नंतर घडलेली घटना ही आधी सांगितली जाते आणि आधी घडलेली घटना ही नंतर सांगितली जाते. अशा प्रकारे एखादी कथा ही कालानुक्रम बदलून सादर करण्याच्या पद्धतीला फ्लॅशबॅक पद्धत असं म्हणतात. यामध्ये कथाकार वाचकाला वर्तमानातून भूतकाळात आणि पुन्हा वर्तमानात परत आणण्याची शैली वापरतो. त्यामुळे आकर्षक वळणे, नाट्यमय प्रसंग, कथेचा अनपेक्षित शेवट अशा अनेक गोष्टी वाचकाची उत्कंठा ही शेवटपर्यंत टिकून ठेवतात. उदाहरणार्थ, शोध ह्या कथेची जर आपण सुरुवात पाहिली तर ती पण अगदी उत्कंठावर्धकच आहे. म्हणजे सुरुवातीला जर आपण पाहिलं तर ही पात्र कोण, यांचा एकमेकाशी संबंध कोणता, त्यांच्यात कोणता ताण निर्माण झालेला आहे याचा आपल्याला उलगडाच होत नाही. म्हणजे जर सुरुवातीला आपण पाहिलं तर निवेदक हा नेमका अनुचा कोण आहे, आई बाबा आहेत की काय ते दोघंही, असंच आपल्याला वाटत राहतं. म्हणजे एकूणच काय की ह्या कथेमुळे वाचकाच्या मनामध्ये उत्कंठा निर्माण होते. तसंच नोट हरवल्यानं अनुचा चिडल्याचा प्रसंग हा आधी कथन केलेला आहे आणि नोट कशी हरवली हे नंतर सांगितलेले आहे. म्हणजे इथेही आपल्याला घटनाक्रम हा बदललेला आहे. म्हणजेच काय तर फ्लॅशबॅक पद्धत इथेही वापरलेली आपल्याला दिसून येते. कथेचे पुढचे वैशिष्ट्य आहे की कथा ही एककेंद्री असते. कथेत आलेले अनुभव व रचना यांचे एककेंद्रित्व असते. त्यामुळेच ती कादंबरी, नाटक अशा बहुकेंद्री साहित्य प्रकारापेक्षा वेगळी ठरते. म्हणजे जर आपण कादंबरी किंवा नाटक अशा जर साहित्य प्रकारांचा विचार केला तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त घटना, प्रसंग, पात्र यांचं चित्रण केलेलं असतं. पण कथेमध्ये मात्र कमी पात्रे, कमी घटना, खूपच छोटा परिसर आणि कमी मूल्यांचा संघर्ष साधलेला दिसून येतो आणि त्यामुळे कथेला एक वेगळेच परिणाम साधले जाते. थोडक्यात कथेतील पात्र, प्रसंग, वातावरण हे मर्यादित असल्याने कथा ही लहान, छोटी अशी वाटते. म्हणजे ती इतर साहित्य प्रकारासारखी पसरट नसते. थोडक्यात काय की कथा ही एकदा वाचली की वाचल्या लगेच आपल्याला त्यातून कथेचा बोध होतो. उदाहरणार्थ, शोध ह्या कथेमध्ये अनु, निवेदक व त्याची पत्नी, तसंच भिडे दाम्पत्य आणि ड्रायव्हर एवढीच पात्र आहेत. अनुच्या हरवलेल्या नोटेचा शोध ही एकच घटना ह्याच्यामध्ये वर्णन केलेली आहे. आणि मग ही अनुची हरवलेली जी नोट आहे ती शोधण्यासाठी ही सगळी मंडळी तिला मदत करताना दिसतात आणि मग नोट सापडते. म्हणजेच काय की इथे खूप कमी घटनांचं वर्णन दिसतं. तर भूतांचा जन्म या कथेमध्ये तुकाराम आणि पाहुणा ही दोनच पात्र आहेत. तर पहिलवान तुकाराम लांडगे हा माळरानावरून एकटा जाताना वाटेत त्याला एक व्यक्ती भेटते आणि सोबतीनं वाट सरेल या हेतूनं तो पाहुण्याबरोबर जाताना गप्पाच्या नादांमध्ये भूताच्या गोष्टी सांगायला सुरुवात करतो. पुढे पिंपळाच्या झाडाजवळ बसलेला असताना पाहुणा झाडाच्या मागे जातो आणि पाहुणा न दिसल्याने तुकाराम त्याला भूत समजून पळून जातो आणि नंतर पाहुणा तुकारामाला भूत समजून पळून जातो. म्हणजे इथेही की खूप कमी घटना प्रसंगांचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं की अंधश्रद्धेच्या आहारी गेल्यानं, कल्पनेनं, भीतीपोटी भूत या गोष्टीवर विश्वास ठेवणं
ही एकच ह्या गोष्टीभोवती ही गोष्ट आपल्याला फिरताना दिसते. थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं की इतर सगळ्या साहित्य प्रकारातील प्रकाराच्या तुलनेनं कथेमध्ये अगदी खूप कमी पात्र, कमी घटना यांचं वर्णन केलेलं असतं. त्यामुळे अगदी ती एकदा वाचून पण आपल्याला त्यातील लगेचच बोध होताना दिसतो. त्यानंतर कथेचं पुढचं वैशिष्ट्य आहे की कथा ही भूतकाळामध्ये लिहिली जाते. तसं पाहिलं तर कथेमध्ये आपण पाहतो की होऊन गेलेल्या घटनांचंच निवेदन हे कथेमध्ये असते. यामध्ये घडून गेलेली एखादी हकीकत, एखादा प्रसंग याचे वर्णन केलेले असते. त्यामुळे आपोआपच कथालेखनासाठी भूतकालीन म्हणजे घडून गेलेली गोष्ट, भूतकालीन निवेदन शैलीच वापरात आणली जाते. उदाहरणार्थ पहा की गोष्टीची बऱ्याच गोष्टींची सुरुवात कशी असते. एक दयाळू राजा होता, तो प्रजाहित दक्ष राजा होता. म्हणजे काय तर घडून गेलेली गोष्ट. तर भूतकालीन निवेदन शैलीच ही वापरली जाते कथालेखनासाठी आणि त्यामुळे कथेच्या या वैशिष्ट्यामुळेच वाचकाची जिज्ञासा ही जागृत होते. त्यानंतर कथेचं पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. कथा हा साहित्य प्रकार मानवी जीवनाचा अचूक वेध घेते. समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनातील घटना, भावभावना, वैचारिक उलथापालथी यांचे दर्शन हे कथांतून घडत असते. मानवी जीवनाची अगणित रूपे कथांतून आपल्याला दिसतात. कथेत राजाराणीपासून ते कामगार, शेतकरी, नर्स अशा कोणत्याही स्तरातील लोकांच्या जीवनाचे वर्णन हे येते. थोडक्यात सांगायचे तर कथेत कोणत्याही स्तरातील व्यक्तीच्या जीवनाचे चित्रण येते. ही कथा अगदी बालपणात चिवखाऊच्या गोष्टीच्या रूपानं मानवी जीवनामध्ये प्रवेश करते आणि मग आपल्या अगदी संपूर्ण आयुष्यातच ती ठाण मांडून राहते. आपण स्वतःच्या जीवनामध्ये अनुभवतो त्यापेक्षा कितीतरी व्यापक असं जीवनदर्शन आपल्याला कथांमधून घडतं. त्यामुळे जीवनाचा वेध घेणं ही कथेची एक खासियत आहे असंच म्हणावं लागेल. उदाहरणार्थ पहा की भूताचा जन्म या कथेमध्ये ग्रामीण जीवनाचं चित्रण आढळतंच, त्याचबरोबर तुकारामाच्या घाबरट स्वभावाचं दर्शनही आपल्याला इथे घडताना दिसते किंवा दर्शन घडते.